हॅलो एव्हरीवन. चला आज आपण बघणार आहोत की पती पत्नींमध्ये जर रोज वाद होत असतील तर काही उपाय आहेत. मी 7 उपाय सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही त्याच्यातला एक उपाय करून बघायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्यामधील जे वादविवाद आहे पती पत्नींमध्ये ते कमी होण्यास मदत होतील. कोणते हे उपाय आहेत हे आता आपण बघूया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पती पत्नींमध्ये वाद होणे हे एक सामान्य गोष्ट आहे, कारण जिथे प्रेम असते तिथे वादही अवश्य असतात. परंतु कधी कधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवर सुद्धा पडतो. अशा स्थितीमध्ये काही ज्योतिषी उपाय आहेत ते तुम्हाला मी सांगत आहे, ते तुम्ही अवश्य करायचे आहेत. तर कोणते आहेत हे उपाय? पहिला उपाय बघूया आपण. पत्नीने प्रत्येक शुक्रवारी तांदळाची खीर करायची आहे आणि याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. त्यानंतर पती पत्नींनी दोघांनी एकत्र बसून ही खीर खायची आहे. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख येऊ शकतं. दुसरा जो उपाय आहे तो आहे, पतीचा स्वभाव खूप रागीट असल्यास पत्नीने रोज एखाद्या शिव मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात लाल फूल अर्पण करायचं आहे. हे तुम्हाला दर सोमवारी करायचं आहे. याने काय होईल की जरा जो तुमच्या पतीचा स्वभाव आहे तो जो राग आहे तो कमी होण्यास मदत होईल. तिसरा जो उपाय आहे ते कण्हेरीची फुलं पाण्यात उगाळून याचा कपाळावर टिळा लावल्यास पती पत्नींमधील हे प्रेम जे आहे ते वाढतं. चौथा उपाय जो आहे, पती पत्नीने एकत्रितपणे महादेव आणि पार्वतीची पूजा करायची आहे. यामुळे दाम्पत्य जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं. घरामध्ये सुख येऊ लागतं. पाचवा उपाय जो आहे, पती पत्नी दोघांनीही प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन पिवळे रेशमी वस्त्र, पिवळे फळं, कोणत्याही पिवळ्या प्रकारचं फळ किंवा पिवळ्या प्रकारचं वस्त्र, मिठाई पिवळ्या प्रकारची अर्पणा करायची आहे विष्णूंना. असे केल्याने सुद्धा पती पत्नींमधील जे वादविवाद आहे ते कमी होण्यास मदत होईल. सहावा जो उपाय आहे तो आहे, पती पत्नीने रोज केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे किंवा केळीचं मूळ पिवळ्या कापडात गुंडाळून उजव्या हातावर बांधायचं आहे. यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक जीवन हे सुखमय होतं. सातवा जो उपाय आहे, सातवा आणि शेवटचा उपाय तो आहे, काही वेळा घरात निगेटिव्हिटीमुळे सुद्धा पती पत्नींमध्ये वाद होतात. या नकारात्मक प्रभावापासून दूर राहण्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. हे तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे. रोज मिठाने फरशी पुसायची आहे आणि नंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी कमी होईल आणि वादविवादामध्ये जे भांडणं होतात पती पत्नींमध्ये ते कमी होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे हे 7 उपाय आहेत. याच्यामधला तुम्ही कोणताही, सगळे सोपे उपाय आहेत, कोणताही तुम्ही एक उपाय करू शकता. याने तुमच्यामधील जे वादविवाद आहेत ते कमी होतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल.